आदरणीय उच्च न्यायालयाचे आदेश आहेत, आदरणीय उच्च न्यायालयाचे आदेश आहेत की आपल्याला 1 जून पासून 30 सप्टेंबर पर्यंत पावसाळ्याच्या काळात कुठचंही निष्कासन करता येत नाही। त्या संदर्भातली संपूर्ण चौकशी शासनाने करावी आणि जर का या आदेशाचं उल्लंघन झालं असेल तर संबंधित अधिकाऱ्यावरती कारवाई करण्यात यावी। जय 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 भीम जय भीम जय 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 भीम जय भीम जय भीम। दिनांक 11 जुलै 2024 रोजी गोरगरिबांचे उदरनिर्वाहाचे साधन आणि पावसाळ्यात मनमाड नगरपालिकेने कुठलीही पूर्व सूचना न देता दबाव तंत्र वापरून अतिक्रमण काढून नष्ट केले आहे। या पत्रकाराचे न्यूज कार्यालय व उदरनिर्वाहाचे साधन JCB ने नष्ट केले। राजू निर्भवणे हा पत्रकार निर्भीड बातम्या लावत असून हा हिंदू महार जातीचा आहे याची माहिती असताना सुद्धा मुख्याधिकारी शेषराव चौधरी व कर्मचारी यांनी राजकीय दबावपोटी निर्भीड बातम्या लावणाऱ्या बहुजन पत्रकाराचे उदरनिर्वाहाचे साधन त्यांची टपरी नष्ट उद्ध्वस्त केली व सबका बाप का साथ है बरोबर आहे। मी फक्त रेडी राहा त्यांना कुठलीही पूर्व सूचना न देता पावसाळ्यात कुठल्याही प्रकारचे अतिक्रमण काढू नये असा दृष्टिकोन माणुसकीचा आहे। महाराष्ट्र सरकारचे पावसाळी अधिवेशन 29 जून 2024 रोजी चालू असताना त्या अधिवेशनामध्ये गोरगरीब जनतेचा विचार करत विरोधी पक्षनेते नाना पटोले व विजय वडेट्टीवार यांनी पावसाळ्यात अतिक्रमण काढू नये असा प्रश्न मांडला व त्या प्रश्नाचे उत्तर देताना सभा अध्यक्ष माननीय राहुल नार्वेकर म्हणाले की मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश आहे की 1 जून ते 30 सप्टेंबर पर्यंत पावसाळ्यात कुठल्याही प्रकारचे
रमण काढू नये, अन्यथा काढल्यास त्या अधिकाऱ्यावर कार्यवाही होईल ही बाब मी टपरीधारक राजू निर्भवणे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना लक्षात आणून दिली असता तरी सुद्धा मुंबई उच्च न्यायालयाचा आदेश लाताळून पायंदळी तुडवून कचरपट्टीत फेकले आहे। हे अतिक्रमण राजकीय दाबावापोटी सदरचा निर्णय जबरदस्तीने घेऊन गरिबांचे अतिक्रमण काढले, त्यांना पर्यायी जागा व भरपाई देता दादागिरीने अतिक्रमण काढले। अतिक्रमणधारकांचे भर पावसात रोजी रोटीचा प्रश्न रस्त्यावर आला आहे। हेच एकमेव साधन असल्याने सदर टपरी गेल्या 20 वर्षापासून होती। विचारू का त्यांचं ते सांगणार काही गरज नाही, काही गरज काही गरज कुटुंबाला जीव देण्याची वेळ आली आहे। मुख्याधिकारी व राजकीय दबावकारी यांनी एक प्रकारे लोकशाहीचा गळा घोटाळा आहे। भारतीय संविधानापेक्षा मोठे होऊन मनमानी हुकुमशाही करून मनमाड नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांनी बेकायदेशीरपणे कुठलीही नोटीस न देता व संबंधित ठिकाणी उपस्थित न राहता कर्मचारी पाठवून व बुलडोझर ट्रॅक्टर जेसीबी पाठवून हे अतिक्रमण जमीनदोस्त करून नष्ट केले आहे। ऐन पावसाळ्यात आमचे उदरनिर्वाहाचे साधन तोडून आम्हाला आत्महत्या करण्यास मजबूर मनमाड नगरपालिकेने केले आहे। यावर कार्यवाही व्हावा, आम्हाला न्याय मिळावा, आमची रोजी रोटी मिळावा, आमचे उदरनिर्वाहाचे साधन मिळावा, तसेच नुकसान भरपाई व पर्यायी जागा मिळावा। जय 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 भीम, जय भीम, जय 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 भीम, जय भीम, जय भीम। आदरणीय उच्च न्यायालयाचे आदेश आहेत, आदरणीय उच्च न्यायालयाचे आदेश आहेत की आपल्याला 1 जून पासून 30 सप्टेंबर पर्यंत पावसाळ्याच्या काळात कुठचंही निष्कासन करता येत नाही। त्या संदर्भातली संपूर्ण चौकशी शासनाने करावी आणि जर का या आदेशाचं उल्लंघन झालं असेल तर संबंधित अधिकाऱ्यावरती कारवाई करण्यात यावी।